अहो माल चांगला आहे, ज्या वेळेस आम्ही उतरवला तेव्हा चांगला होता. आता हे एकच अंगणवाडी नाही, 34 अंगणवाडी आहे या बीटमध्ये या प्रश्न चांगल्याचा नाहीये. बाकीच्या शाळेंचा किडला का नाही? प्रश्न माझा बाकीच्या शाळेंचा का नाही किडला? यांचाच किडलाय म्हणतात ना. रिटर्न काय घेताय तुम्ही? बाकीच्या शाळेंचा का नाही किडला? हे काय वाटाणा किडलाय ना, हे बर्डेच सांगतोय मी. बारड्यामध्ये तांदूळ आहे का नाही भाऊ? आहे ना, असं बरडा असतो का? असा नसतोय, पण सगळ्यांना तोच आहे का ना. दिला नसतोय तर तो वरून येतो ना शासनाको. तांदळाची कणी काढली बघा. ती बी खराब क्वालिटीची कण मिक्स केली त्यांनी सगळं बेसळ. ती पण आहे ना शिजत नाही नीट भाऊ. सर हे आता तिकडून वरून येते ते आम्ही काहीच याच्यात वाटत तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतोय म्हणजे आम्ही तुम्ही आरोपी असं नाही. आपण काय करतोय हे लोकांना कळलं पाहिजे. आरोपी नाही म्हणत. विषय काय आहे, आता एवढं बीट आहे त्यांचं, ते 34 अंगणवाड्यांचं बीट आहे. त्या बायांनी अजून काही बोलले नाही आम्हाला. सगळे घाबरतात म्हणून कुणी आवाज उठवला नाही. मला आता लय फोन आले, 4 दिवस माझा घसा बसलाय बोलून बोलून. मी उत्तर देऊन ते कुणाची तक्रार नाही आली. हा आम्ही मान्य हे नाही केलं. हे चांगलं केलेले आम्ही शेवटपर्यंत माझा एकच प्रश्न आहे, जो येतो तो चांगला आहे, दिसायला चांगला आहे, खायला चांगला नाही, हे माझं मत आहे. वरून जो काय माल येतो ना तो आम्ही सप्लाय करणार, दुसरं काहीच नाही. आम्ही 2 तास यांनी आवाज उठवला चांगलं का वाईट? चांगलं आहे ना. आम्ही पुढे काय नाही होतो चांगले बाकीचे का नाही आवाज उठवत? आता त्यांना माहित काय प्रॉब्लेम. कोण आवाज उठवणार? कामावर जाऊन काढत असतील तर कोण आवाज उठवणार आहे? मध्ये हाय ते गाला. आता त्याचं हे पण झालं. आता मला 2-3 म्हणजे प्रत्यक्ष आता मी साहेबांच्या समोरच वक्तव्य. माल बदलून यायला पाहिजे ते आम्हाला मानतात, पण आम्ही काही नाही करू शकत. साहेबांच्या समोरचा प्रश्न आहे हा. जेव्हा मी नोटीस घ्यायला गेले तेव्हा साहेबांच्या समोरचं स्वतः साहेबांनी सांगावं, आणि ते नाही कबूल जाते ते मग तिथून पुढची माझी जबाबदारी. पण तुला एकटीला काय पडलंय? ऑल महाराष्ट्रात चाललंय ना, तुला एकटीला काय पडलंय? हा ठप्पा लावलाय आता मला. बदलत खायत होता ना, तुमच्या खिशातून कुठं देत आहे? तुमच्या खिशातनं कुठं? माझ्या खिशातनं देत नाही, पण मी माझ्या खिशातनं थोडंफार काहीतरी मुलांसाठी आणते ना. मी माझ्या खिशातून जरी नसले देत तर तुम्ही तरी तुमच्या खिशातनं कुठून देत आहे? वरून येतोय ना, तुम्ही मागणी करा ना, चांगला येऊ द्या. आणि प्रश्न हा दिसण्याचा नाहीये, प्रश्न शिजण्याचा आहे माझा, की जेणेकरून हा वाटाणा पोटात जाऊन गॅस होतोय. गॅस आज मुलांना, जेव्हा मुलांची शारीरिक वाढ चांगली होईल ना, तेव्हा मुलांची बुद्धी चंचल होणारी. जर हा असं खायला घालून जर मुलांची बुद्धी, भावी पिढी येते आणि त्याची बुद्धी चलक होत नाही आरानी, मग दिसण्याचा प्रश्न नाही, इथं शिजण्याचा प्रश्न आहे. पोट दुखतात मुलांची. गॅस पकडताय अक्षरशः, पोट तर दुखतातच, मग गॅस पण पकडतोय. आपण थोडंसं कडक अन्न खाल्लं, आपल्याला सुद्धा गॅस नाही होत पोटात का? ती लहान नाही, त्यांना पचनशक्ती नाही. अहो, ती भावी पिढी जर कुपोषण इथं मुक्तच होत नाही, आणि परत खोटी वजन भरा आणि खोटी हे करा आणि खोटं ते करा. कशाला? आम्ही जे सत्य होतं ते सत्य दाखवतोय. असं पण होतं. मग आता आम्ही प्रत्यक्ष वजन दाखवत होतो ना, त्याच्यानंतर मग आंबेगाव तालुक्याचा आलेख खाली होतो वजन श्रेणीत, मग तुमच्यामुळे येतो. मग बरा वजन. मग समजा मुलाचं वजन कमी असेल तर वाढून दाखवायचं का? मग आता काही इलाज नाही आमचा. आम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही करणार. हे कोण सांगतं? आमचे CDPO साहेब तालुक्याची मिटिंगला किती वेळा सांगितले त्यांनी. तुमच्यामुळं मी मोखाड्यामध्ये काम करत होतो त्यावेळेस एवढ्या पालघर जिल्ह्यात जर मोखाड्याच्या ठिकाणी जर मुलांचा आलेख जर वर जात असेल, आंबेगाव तालुक्यात एवढा सुदृढ भागा जर तुमचा जर आलेख खाली येत असेल तर त्याला जबाबदार मग आम्हीच. मग खोटी वजन वाढून दाखवायची. आणि मग काय करणार आता? मग यावेळेस मी वजन भरताना मॅडमला म्हटलं खरी भरू का खोटी भरू? परत माझ्या नको यायला, तुम्ही खोटी भरल्यात. एकतर मी VCDC केली, आता ते पण मला सांगायचे. तुम्ही आलेच तर मला हे पण सांगायचे. जेव्हा आम्हाला 50 दिवसाची VCDC करायला लावतात, VCDC काय? जे कुपोषित मुलं असतं त्यांना ते खाऊ घालायचं सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. त्याच्यात त्यांचे औषध येतात 3 टाईमचे, आणि म्हणजे पैसे येतात वरून आराला, हे शिजून घालायचं. तर ते म्हटले तुम्ही 50 दिवसाची VCDC करा. 50 दिवसाची VCDC केली. आता याच्यावर आता 2 वर्ष व्हायला येतील. त्यांनी मी किती वेळा विचारलं, VCDCचे पैसे नाही आले. मी माझ्या पदरच्या त्या बाळाला 3,000 रुपये घालवलेत. खरं सांगते, मला खोटं बोला, मला आवडतच नाही खोटं. मी माझ्या पदरचे 3,000 रुपये घालवले. जुन्नरला भाजीपाला आण, फळं आण, चिक्की आण, केळं आण, गोडेगावरून येताना. म्हणजे मी माझ्या पदरचे पैसे घालवले. आम्ही तुम्हाला विचारतो वरून पैसे नाही आले, वरून नाही पैसे नाही आले. मग आता वरून कुठून येणार? आबाळातून पडणार होते. जसं तुम्ही ह्याचा माझा पाठपुरावा केला, मग त्याचा का पाठपुरावा केला नाही तुम्ही? का नाही त्या लेडीजांनी, म्हणजे माझी इथं नव्हती वर मावळ भागात सुद्धा बायकांकडे VCDC चालू होती त्यावेळेस. आणि प्रत्येक रविवारी माझ्याकडे व्हिजिटला आलेले क्रॉस चेकिंगला, जे आता ते बारवे क्लार्क, त्यांच्याबद्दल पण मला बोलायचे. ते बारवे क्लार्क आले होते, त्यांनी पण बघितलं व्यवस्थित हे सगळं व्यवस्थित
बाळकृष्ण कोपरा सजवलेला होता, सगळं व्यवस्थित होतं. क्रॉस चेकिंगला आले तेव्हा, त्या दिवशी माझ्याकडे व्हिजिटला आले ते मला नियम शिकवतात की तुम्ही जेव्हा कामावर लागता तेव्हा तुम्हाला नियम माहिती आहे का, तुम्ही राहता कुठं. मी दिल्लीत राहू पण मी अंगणवाडीत वेळ येते ना. तुम्ही जेव्हा कामाला लागतं तेव्हा तुम्ही लिहून देता की मी या कार्यक्षेत्रातली, मी याच कार्यक्षेत्रातली, पण मी दिल्लीत राहू पण माझ्या अंगणवाडीत मी वेळ येते, कामात वेळ येतेच, सगळ्या कामात तत्पर आहे मी. यांना कोणी अधिकार दिला माझा मोबाईल घ्यायचा आणि मग ते टिपून घ्यायचं? एखाद्याचा पर्सनल मोबाईल घेणं हे त्यांचं हे का? माझा पुरुषांनी घेतला. हा कोण घेतोय? ते क्लार्क आले होते ना. पुरुष आहेत घेते. हा मोबाईल तुमचा चेक केला. हा आणि मला म्हणे तुला मॅडमने सांगितलं होतं ना व्हिडिओ डिलीट करायला, मग तू का नाही केला? मी चुकी नाही तर मी काय व्हिडिओ डिलीट करायचा? कारण काय, तुम्ही माझी चुकी दाखवा. मी हे पण बोलले होते त्यांना, मी चुकीची असेल ना तालुक्याची मिटिंग बोलवा, सगळ्या सेविका मदतनीस बोलवा, वाटाणा शिजत असेल त्या म्हणतील ना, मी तुमचं एवढ्यांच्या समोर नाक घासून माफी मागन म्हटलं होतं. तुम्हाला माझा मोबाईल उचकायचा कोणा अधिकार दिला? कोणाच्या एखाद्या पर्सनल गोष्टी जायचा? काय म्हणायचंय? आज माझ्याकडे 10 महिने चार्ज होता जांभळेमाळा अंगणवाडीचा, अजून मला त्याचे CBSचे पैसे निघाले नाही, इंधन बिल निघालं नाही. मी त्या दिवशी त्यांच्याकडे जाऊन आले, त्या दिवशी मग त्यांनी चेक केलं कुणाच्या खात्यावर गेले तर त्या बाईच्या जुन्या खात्यावर गेलेले आहेत. मग त्याच्यावर मी परत फोन केला, नाही आपण मग ते नंतर बघू, आता मिटू दे मग बघू. त्रास द्यायचा, काहीतरी तुमच्या चुका शोधायच्या. आणि प्रत्यक्ष माल मोजला, असं त्यांना शंका आली असं हिने माल घरी नेला, हे खाण्यायोगच नाही, त्याला घरी नेऊन काय करायचं? आणि काय माझ्या घरी मी एकटीचे, माझी 2 पोरं आहेत, काय मी त्यांना पुसू शकते? यांनी प्रत्येक माल चेक केलाय, किती भरला, किती साखर किती शिल्लक आहे, वाटाणा किती शिल्लक आहे, डाळ किती शिल्लक आहे. त्यांनी दिलेल्या शिल्लकेपेक्षा सुद्धा माझ्याकडे आर जास्त होता. नाही मग हे फक्त तुमचंच का सगळ्यांचंच चेकिंग असं? आता सगळ्यांचंच करतील, आता चेक करूनच हा वाटाणा रिटर्न करायला लागलेत ना. कुठंतरी का तुम्ही सापडताय का? मला सापडण्यासाठी ते आले होते इथपर्यंत. पोषण ट्रॅकरचं काम आहे का नाही, रजिस्टर भरलेत का नाही, मोबाईलमध्ये. अहो मला काय म्हणायचंय, तुम्ही जर आम्हाला हा गणवेश घालायला सांगताय आणि आम्ही जर मुलांचे खेळ घेतोय, मग आम्ही परत साडी बदलायची खेळासाठी? काय म्हणायचंय? जी साडी त्याचं ज्या गणवेशात आहे त्याच गणवेशात आम्ही व्हिडिओ करणार ना. मग जर मुलांच्या शिक्षणाचे व्हिडिओ घेत असं त्याला रील्सबाजी म्हणायची का? ज्या गोष्टी मी चुकीच्या केल्या त्या मान्य केल्यात ना, मग तुम्ही डायरेक्ट मला कामावरून काढून टाकताय. जे नको ते लावताय, जे पाहिजे ते सांगायचं ते नाही सांगत. मला नियम शिकवतात, मग तुम्हाला नियम शिकवल्यावरती तुम्हाला कोणी अधिकार दिला माझा पर्सनल मोबाईल उचकायचा आणि ते नोंदी टिपायच्या? डोळे भरून आले. डोळे भरून म्हणजे अक्षरशः यांनी मला एवढं असं पिडायचं का कुठंतरी चुकीत कुठं भेटते. आज मी एवढंच हे बघ, मला हे मानायचे आपला जो रूल्स आहे, ज्या क्षेत्रात काम करतो तिथं राहायचं. असे कोणते फार मंत्र्यांपासून ते काय त्या जिथं काम करते तिथं राहतात का? ते मनसरला राहतात बऱ्यापैकी सगळे अधिकारी. हां, मग त्यांना नियम नाही का? सरपंच उपसरपंच पार मंत्र्यांपासून त्यांना हा नियम नाही, फक्त मला नियम आहे का? हा अंगणवाडी क्षेत्रात तुम्ही काम करता तिथंच राहायचं असतं, ते मला नियम शिकवतात. मग या मंत्र्यांना नाही शिकवतात. आता ZPचे किती शिक्षक आहेत, म्हणजे जे कार्यक्षेत्रात जे सरकारी कार्यक्षेत्रात काम करतात ते व्हिडिओ करतात, मग ते चुकीचे नाही का? ते तर पगारी आहेत, आम्ही तर मानधनी, ते सोडा, ते पगारी आहेत. मग त्यांचं कुठं असं दिसलं नाही का हे वेगळ्या याच्यावरती का रील्स करतात ते? म्हणजे मी बनवले 1-2 झाले माझ्याकडून चुकी मान्य करून, पण तुम्ही जर हे म्हणत असतील हां, मग सरकारी कर्मचाऱ्यांना करा ना तुम्ही गुन्हा दाखल, काढा बरं त्यांना फटाफटा कामावरून. 13,000 रुपये देतात म्हणजे असं का लय उपकार केल्यासारखे नाही देती, त्याच्यावर 10 वेळा झगडायला लागते, तेव्हा ती कुठंतरी वाढ झाली. पोषण ट्रॅकरचं काम करा, आता 3-4 वर्ष झाले आम्हाला रिचार्ज नाही, पदरचा रिचार्ज मारतोय आम्ही आणि मग पोषण ट्रॅकरचं काम करतोय. त्या पोषण ट्रॅकरचं 2,000 रुपये भत्ता सुद्धा आम्हाला येत नाही. हे प्रश्न मांडायला गेलं तर हे प्रश्न लई आहेत. रिचार्जचे पैसे किती वेळा साहेबांना सांगितले, रिचार्जचे पैसे मिळत नाही, रिचार्जचे पैसे. आज 3 महिन्याचा रिचार्ज 900 रुपयावर गेलाय, मग तो आम्ही स्वतः मारायचा आणि पोषण ट्रॅकरचं काम करायचं. तुम्ही शाबासकी घ्यायची आणि आमचा तोटा. इतक्या वर्ष मी एवढं प्रामाणिकपणे काम करते, पोषण ट्रॅकरचं काम करते. आता ज्या आम्ही खरी वजनं भरतोय आम्हाला पोषण ट्रॅकर येत नाही का? तर तुमची पोरं लाल श्रेणीमध्ये आहेत, पिवळ्या श्रेणीमध्ये आहेत, मग तिथं आम्ही तोट्यात जातोय. हां, पिवळे लाल का असतं? वजन श्रेणी असते बालकाची. कमी श्रेणी म्हणजे तुमचं कमी श्रेणी आली तर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता नाही. मग 2,000 रुपये आमचे पाण्यात, रिचार्ज आमचा पाण्यात, कष्ट आमचे मग पाण्यात. खोटी वजन लावायची. मग खोटी वजन लावायची. मग म्हणजे तुम्ही एक बाजू मांडताय पण ती दुसरी बाजू पण मांडून घ्या ना.
फक्त तुम्ही त्या आरावर आणि रील्स बाजीवरती गेलेत. पण ज्या लेवलला म्हणजे आपण ज्या लेवलला काम करतोय ना त्या फेस करायला ना तिलाच माहीत असतं काय फेस करायचं असे ते. हे आत कोण बोलत नाही, का बोलत नाही, अशा कामावरून धमक्या काढायच्या, धमक्यानं डायरेक्ट निलंबन करायचं. आज मी जेवढे माझा आवाजच असं आहे, मी अशी ह्याच आवाजात माझा आवाजच तसा आहे. मग याचं असं कारण नाही का मी तुमचं ऐकत नाही का किंवा तुमची शिस्तीचं नियमाचं पालन करीत नाही, अशातला भाग नाही येतो. ते म्हणाले की तुम्ही मंचरला मला भेटायला कार्यालयात का नाही आले? काय यायचं माझं कार्यालय ऑफिस कुठं आहे? गोडेगाव. 2 प्रकल्प आहे का नाही? मी मंचर प्रकल्पातली आहे का? मी गोडेगाव प्रकल्पातली. तुम्ही साहेब आहे, तुमचं काम आहे ते सांगणं. पण तुम्हाला गोडेगाव पण दिलंय ना, बाकीच्या गोष्टींना तुम्ही गोडेगावला येता. मग तुम्ही तिथं मला बोलायचं. मग मी म्हटलं होतं मॅडमला आपली रिपोर्ट मीटिंग आहे, मी रिपोर्ट करते आणि मग मी येते. माझ्याकडे 20-22 मुलं, त्या मदतनीच्या अंगावर एवढे टाकून नाही ना जाऊ शकत. आज मुलांना लहान मुलांना सांभाळायचं एवढं पण सोपं नाही. मग माझं कार्यालय ऑफिस जर मी घोडेगाव असेल तर मी मंचरला कशाला येऊ? तुम्ही आज मला दिल्लीत बोलावशाल, मग मी दिल्लीत यायचं का तुम्ही मला त्याचा भत्ता देणार आहेत? आज मला हे बोलायचंच होतं, ते माझ्या मनात दाबलं होतं, मी ते बोलले. कुणी काही पण म्हणू, परत एकदा जरी आता नका ते बोलायला शब्द लावू, पण मी माझ्या ज्या अन्याय होणार त्या गोष्टींसाठी मी नेहमी जगाडलं. अजून डोळ्यावर धरतील तुम्हाला? धरू दे, डोळ्यावर काय धरायचे? मी कामाला तत्पर आहे ना. हे बघा, तुम्ही कामाच्या बाबतीत मला सांगा, नाही मॅडम तुमचं इथं राहिले, इथं चुकले, तुमचं काम आहे ते सांगणं, आम्ही ते करणारच आहे. हे बघा, किती गुन्हेगार जरी असलं ना त्याला एक संधी असती. तुमचं काम आहे तुम्ही सांगा, आम्ही नाही केल्यावर मग बोला ना. नाही तुम्ही ते केलंच पाहिजे, झालंच पाहिजे असं नका ना दबाव लावू, ते होणारच आहे. जर एखाद्या बाळाचं आधार कार्डच नसेल तर त्याचा अपर ID करा आणि त्याचा आभा करा. आता आमचं काम आहे, आम्ही सांगतोय पालकांना आधार कार्ड आता काहींचे जन्माचे दाखले नाही, मुळात पालकांची पण चूक नाही. ते जेव्हा सरकारी दवाखान्यात दाखले काढायला जातात का त्यावेळेस त्यांना उद्या या परवा या अशी टाळाटाळ होती. मग ते काय करणार आहेत? एकतर इथं रोजाने कामाला जातात, त्यांच्याकडे मोलमजुरीशिवाय पर्याय नाही. सगळ्या भौतिक गोष्टी लक्षात घेऊनच मग ते बोलायचं असतं. इथं आम्ही काम करतो आणि आम्हालाच माहिती पालकांशी कसं फेस करायचं असतं. ते तुम्ही तुमच्या लेवलला सांगता हे झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे, असं नाही ना. अहो ज्या गोष्टी सांगा तितक्या थोड्याच आहेत, पण ते कसं होतं आजपर्यंत सगळे म्हणायचे चला जाऊ दे, आम्ही पण म्हणायचो जाऊ दे येतोय, आज नाही उद्या बदलन, आज नाही उद्या बदलन. जेव्हा आमच्याकडे बचत गटाचा आर होता, मी 2000 इथं लागले तेव्हा आमच्याकडे बचत गटाचा 2-3 वर्ष आर होता. त्यावेळेस साखरेऐवजी तुम्ही गुळच वापरायचा, हे वाटाणा हरभऱ्याच्या ऐवजी तुम्ही मोडाची उसळच वापरायची. कुणी विजिटला आलं का त्याच्यावरून आम्ही बोलणी खायची. तेव्हा तंतोतंत काट्यावर आर मोजला जायचा. मग जर आज तुमची लापशी भाडा शिजत नाही त्याच्यात तुमची साखर येते ती चालती मग आणि तुमचा हा न शिजणारा वाटाणा येतोय तो आम्ही शिजून घालायचा का? काय चुकीचं मी काय म्हणजे मला अजून पण तो प्रश्न गहन पडतोय की मी काय चुकीचं बोलले की जेणेकरून मला पूर्ण कामावरून काढून टाकावं. म्हणजे तुमची साखर चालती, तुमची न शिजणारा वाटाणा चालतो आणि आम्ही गुळच वापरा, मोडाची उसळच वापरा. बचत गट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला नियम आणि यांच्याकडे असल्याच्या नंतर मग खाऊ घालायचं. आमच्या खिशातून नाही घालत ना आम्ही. मग त्यांचं बोलणे तुम्ही तुमच्या खिशातून घालताय का, येतंय ते घाला. तुम्ही उद्या दगडी देशाल मग आम्ही दगडी घालायची का? अहो जी भावी पिढी आहे त्यांचा जर शारीरिक विकासच नसन होत आणि तुम्ही आम्हाला सांगताय शारीरिक विकास करा, बौद्धिक विकास करा, सगळे विकास करा. आता सर्वांगीण विकास करायला गेल्यावरती तुमचं जर आहारापासूनच सुरुवात होती, त्याचा शारीरिक विकास होत नाही तर त्याचा बौद्धिक विकास कधी व्हायचा? मग मासिक मीटिंगला तुम्ही उपस्थित करता हे मुद्दे? आता हे बघा, जो प्रश्न आरा होता तो मांडला, त्याच्यावर नाही झालं. पण आता हे त्यांच्यापर्यंत हे नाही मांडलं, पण आम्ही या क्षेत्रात काम करतोय. आज त्या मुलांचं निरीक्षण करून आम्ही काम करतोय. कोण किती हुशार आहे कोण किती हे त्याचं ते निरीक्षण असतं ना. जेव्हा आपली सुद्धा शारीरिक वाढ चांगली होईल तेव्हाच आपल्या मेंदूला पुरवठा होईल ना. का डायरेक्ट मेंदूला डायरेक्ट पुरवठा होतो नाही ना, आपण जे खातो त्याच्याद्वारेच पुरवठा होतो ना. आणा इकडे कुकर. किती शिट्ट्या झाल्या त्या? 7 आणि ह्या पण 7-8. 7 14 हाडकांचा बी चुरा होईल अजून पण त्याच्यात काय काय दिसतंय तसं बऱ्यापैकी. आता बऱ्यापैकी जरा काय शिजल्यासारखं काय बघा, काय काय रेषा आहेत अजून, रेषा आहेत अजून. अजूनही काही कच्चं आहे काय अजून? बरं मला सांगा, ह्यातला 80% आता शिजलंय, जी वस्तुस्थिती आहे 80 का 90%?
आता 80% शिजलंय, अजून ज्याला शिरायत बघा त्या दिसतात. जरा थंड होते ते थंड झाल्यावर थंड झालं ते बरोबर दिसून येते, ते गरम गरम दिसून नाही, ते थंड झालं ना ताटामध्ये हे करा, परत तिथं होतं. परातीत होता. आणि तो जुना वाटण्याची तीच गंमत होती. दिसायला फ्रेश आहे माणूस, दिसायला वरून फ्रेश नाही पाहिजे, तो मनातून चांगला पाहिजे. काय म्हणायचंय, दिसण्यावर नाही माणसाने जायचं, त्याच्या स्वभावावर जायचं असतं. आता हा दिसायला फ्रेश आहे पण मुळातच तो शिजत नाहीये. माझा माल दिसतोय चांगला, त्याच्यावर प्रश्न नव्हता माझा, तो शिजत नाही त्याच्यावर माझा प्रश्न आहे. ठेवा खाली ठेवा. आता मला वाटतं 80-90% हा वाटाणा शिजला असावा. पण 10-12 शिट्ट्या झाल्यात ना, 7-7 14. 14 शिट्ट्या झाल्यात. मग आता गॅस तुमच्या आणि हा ते मला सांगायचंय, ते मला सांगायचंय, तुम्ही मग आम्हाला एका मुलाला आराची वय आणा, एका मुलाला 65 पैसे देतात. 65 पैसे या जर माझ्याकडे आज 20 मुलं असतील तर कुठंतरी 7-8 रुपये ते इंधन बिल एका दिवसाचं निघते. हां, महिन्याला 200-300 अरे नाही शिजला अजून नीट. या इकडे तुम्ही. 200-300 रुपये जर महिन्याला निघत असं, गॅस किती महाग झालाय का नाही गॅस महाग? आदल्या दिवशी शिजवा नाही, पाण्यात भिजवा. आता 14 शिट्ट्यानी काय होती? हा गॅसचं बोला. हा इथंच आहे बघा वय, इथंच आहे वय बघा, ती आराची. हा हा ती हे ते डायरेक्ट आता त्याचा गाळ व्हायला पाहिजे होता. बघा, जेव्हा मुलं काय कडक आहे. कडक आहे. हे बघा, आता तुम्ही बघा 25 मुलं असतील तेव्हा 16 रुपये निघतात. 16 रुपये कशाचे? इंधन हा गॅसचे. जेव्हा 25 मुलं असतील तेव्हा 16 रुपये दररोज दररोजचे. मग आता या 16 रुपयात आर होईन का? आता या 14 शिट्ट्या, अजून दुसरा आर आहे, हा सकाळचा नाश्ता आहे, दुपारचं डाळ भात आहे, खिचडी भात आहे, म्हणजे हे 16 रुपये इंधनात होतंय का? म्हणजे 450 रुपये फार फार तर येतात. हा, मग 450च्या गॅसमध्ये होतो का आर? माग आता इंधनाचे बिल गगनाला भिडलेत. मग आपण पदरमोड करून गॅस मग आणायचा. आता काय करायचं? उत्तर विचारायला जावा तर तुमच्या खिशातनं घालतात का? काय दादा, आता काय बोलायचं, वाटाणा बनवतो ना घरी, बनवतो मग कसं असतो? काय थोडंसं आहे कच्चा अजून. 14 शिट्ट्यावर काय होईल सांग? बरोबर आहे. माणूस शिजेल ना डायरेक्ट. मग आता तेच शिट्ट्या घेत बसायचं. नाही आता ते शिट्ट्या नाही, आता परत नाही शिजलं ना ते आता माझं डोक्यात. नाही, धरा आता. डोक्यात काय करतात हे बघा. हा हे बघा, आता गार झाला ना बघा, आता ती डाळच आहे बरं का, हे बघा आता ती डाळच आहे, फक्त त्याचं साल्ट निघाली. 14 शिट्ट्या सुद्धा सालटच निघाले, डाळ तशीच आहे. म्हणजे दिसायला ना, मी काय म्हणते, मला दिसण्यावर प्रश्नच नव्हता, मला शिजण्यावर होता. धरा तुम्ही धरा, तुमच्या ताकदीने करा, इकडे करा. हा काय आहे? डाळ उडाली फक्त. डाळ आहे, हा? डाळच. आता हा माल आला होता 26/5 अजून आम्हाला 1 महिना त्याचा आता हे राहिला 1 महिना आता शेवटचे. म्हणजे आपणच सोंडे किडे बघायचे, पाकडीत राहायचं. हा, मग ते आता 4 महिन्यांचा टाकल्यावर मदत निसला, तेवढंच काम आहे. पोरं बघायची टाकून तिने ते साफसूपच करीत बसायचं. हा, वाटण. जाणारच पोरांच्या पोटामध्ये. आणि पहिली गोष्ट मी तिला पहिलं माझं सांगणं असे, तू पहिलं ना नीट चेक करत जा सगळं, पार खडा निसून काढी जा, मग गालीत जा. आता तुम्ही म्हटले ना गाळ होतोय, गाळ पण नाही करायचं जरा. ऐका, आता तुम्ही काय करा, भिजत घाला. हा, नाही शिजलं घ्याल ना, कुकर घेऊन जाऊ आपण याला गोडेगावला. नाही बरोबर आहे. का आता ते मागाशी म्हटले कुकरच घेऊन जाऊ. त्या काय त्यांचं नाही, कुलदीप जाधवांच्या टेबलवर कुकर ठेवण्यात येईल, जर नाही झालं तर. बरोबर आहे. आता ते मागाशी ते म्हटले भिजत घातल्यावर शिजत. याचं आहे ना, हे पण शिजवा आणि हे पण शिजवा ना, आमच्याकडे द्या. तुम्ही नका येऊ, आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालल, पण कुलदीप जाधवांना आपण हे खायला घालणार. जो शिजला मागाशी शिजलेला होता 7 शिट्ट्यांमध्ये, त्याचा गाळ झाला का? तो हाय तसंच आहे, फक्त जो कडक राहिला होता तो त्याच्यासारखा फुललाय फक्त. आता थंड झाल्या परत रटवणार. मला काय म्हणायचंय, वाटाण्यामध्ये आहे तरी असं काय की त्याच्यातून मुलांचं पोषण होणार आहे. आता हे पीठ व्हायला पाहिजे का नाही? बघा पीठ तयार होतच नाही. आता हे नाखाने मी तोडतोय. झालं की आता पूर्ववत झाला की. काय पोळ्या बनवायच्या का याच्या? हा,
आता काय काय जरा जनाची नाही मनाची लाज पाहिजे अधिकाऱ्यांना. आता काय करायचं सांगा. आता म्हणतात तुम्ही हे करून बघा. आता 14 शिट्ट्या घेतल्या म्हणजे भिजवा आता. अहो 14 शिट्ट्या म्हणजे मोठ्या कुकरच्या 14 शिट्ट्या, छोट्या नाही, मोठ्या कुकरच्या 14 शिट्ट्या आहेत. आता या 3 शिट्ट्या घेतल्या तरी मटण शिजतंय का नाही? तर हे आहे संपूर्ण जिल्ह्याचं वास्तव. आणि एक मोठा ठेकेदार आहे का त्याला हे सगळं टेंडर देण्यात आलेलं आहे. मला तर अशी माहिती मिळाली का पुणे जिल्ह्यात इतर जिल्ह्यांमध्ये याच ठेकेदाराला देण्यात आलं. सिस्टम तीच, फक्त नाव चेंज होतं ठेकेदाराचं, पण सिस्टम तीच राहते. आणि अशा पद्धतीने हा जो पाठीमागं आपण पंकजा मुंडे बालविकास मंत्री होत्या, चिक्की घोटाळा गाजला होता, तसा हा घोटाळा आहे ना. आता कोण आहेत? आदिती तटकरे. साधं एक वाक्य नाही त्यांचं. अधिकारी देखील काय बोलायला मागत नाही. एवढेच्या अधिकाऱ्यांनी हा तर अंगणवाडीचा आहे, शालेय पोषण आहाराचा, याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये निकृष्ट क्वालिटीचं आढळून आलं. तर एवढेने सांगितलं का हा माल आम्ही जप्त केला आहे आणि जर इतर मुलांना दिला गेला असेल तर रिटर्न घ्यावा. शाळेचा मोबाईल आणि आता ह्याचं काय करायचं? हे कोण खाणार? असा खरा तर प्रश्न निर्माण होतोय. आणि उद्या समजा आता ठीक आहे या सगळ्या जनरेटरमुळे यांची निलंबन किंवा बडतर्फी मागे घेतली, परंतु दाट असा शक्यता आहे का पुढे यांची कोणती ना कोणती चूक हे अधिकारी शोधणार आणि यांच्यावर पुन्हा कारवाई होणार. हे बघा, मी मगाशी पण म्हटलं, जेव्हा तुमचं काम आहे ते सांगणं, आमचं कुठं रजिस्टर राहत असेल किंवा काय राहत असेल ते तुमचं काम आहे सांगणं. तुम्ही लगेच त्याच्यावर ॲक्शन घ्यायचं हे तुमचं काम नाही. तुम्ही सांगा, नाही केल्यावर मग बोला, मग जरूर तुम्ही मला बोला, मी ते पण म्हणते. चालेल तर पाहत राहा शिवाय न्यूज, नंबरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. हा शाळेचा मोबाईल हा मी अजून दिलाय, अजून मी याला उचकला सुद्धा नाही, फक्त चार्जिंग करते खराब होऊ नये म्हणून. मी माझ्या स्वतःच्या मोबाईलवरती काम करते. हां सरकारने दिलं ते हां. आणि याला रिचार्ज, आता याला रिचार्ज मी आता हे 3 महिन्याचा ते काय 900 रुपयाचा रिचार्ज लागतो 3 महिन्याला. मग तो आम्ही पदरचा घालायचा का? तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता. हां आमच्या मोबाईलवरून करतोय आम्ही, पण रिचार्जचे पैसे नको का आम्हाला? मोबाईल पण सरकारने दिलाय आणि रिचार्ज तुम्हाला गरज होती का त्या मोबाईलची? गरज नाही. आता त्यांनी ते दिलेले आहेत फुकाट घ्या माही. आता ते काही उपकार म्हणून दिलेत का? घ्या माही. हां ते अंगणवाडी सेविकेला. हां पण हे आता नंतर परत दिले सॅमसंगचे. याच्या आधी पॅनासॉनिक होती, त्याचं काय त्याचं तर काही चाललं नाही, ह्याच्यात तरी काय चालतंय? सॅमसंगला याच्यामध्ये कोणकोणते ॲप आपल्या मोबाईल सारखं ओपन होतं? नाही, फक्त शासनाचे त्यांनी दिलेले आहेत ना, फक्त तेवढंच. याच्यात दुसरं काही घेता येत नाही. का झालंय चालू आता, त्यांचं काही घेता येत नाही त्याच्यात. बरं, म्हणजे आपल्याला व्हॉट्सअप वगैरे डाउनलोड नाही करता येत? नाही. बर. आणि किती वर्षापूर्वी ते पॅनासॉनिकचे होते? ते आता ह्याला येऊन 2 वर्ष झाले असतील, त्याच्या आधी 2-4 वर्ष. प्रत्येक अंगणवाडी सेविकेला द्यायचं? हा घोटाळा आहे बरं का हा. विरोधी पक्षनेत्याने याची दखल घ्यावी. यांच्याकडे दुसरा यांचा घरगुती मोबाईल आहे, हे सगळं त्यांनीच सगळं करतायत. हे मोबाईल फक्त नावाला आहेत, ह्याचा काही यूज पण होत नाही. अगोदर पॅनासॉनिकचा होता, आता सॅमसंगचा दिलाय. आणि प्रत्येक अंगणवाडी सेविकेला हा दिलाय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती अंगणवाड्या असतील तेवढेचं टेंडर, आणि टेंडरमधून यांना कमिशन. आणि ते मोबाईल यांनी वापरायचे, 2 वर्षांनी परत चेंज करायचे, परत टेंडर येणार. आणि फक्त दाखवायला मोबाईल, पण यूज करता तुम्ही तुमचा. म्हणजे हे आहे पोषण. ते म्हणते तुम्हाला दिले, मग तुम्ही त्यांना सांगताय का स्वतःचा वापरताय म्हणून? आता तुम्ही दिलेत, हे जर चालतच नसतील आणि तुम्ही म्हणताय पोषण ट्रॅकरचं काम झालंच पाहिजे, नाही तर मग तुम्हाला साहेबांचं नोटीस निघन, मग तुम्हाला साहेबांपुढं उभं केलं जाईल. हे पण सांगते बरं का, जर पोषण ट्रॅकरचं काम थोडं मागं राहिलं ना, त्याच्या वारंवार सूचना येतात आमच्या ग्रुपला की तुम्ही जर काम नाही केलं तर तुम्हाला साहेबांच्या पुढं उभं केलं जाईल. त्या बिचारीने आजारी असू नाही तर रेंज नसू, तिने त्या रेंजमध्ये जायचं आणि ते करायचं, आणि मग त्यांचं समाधान होणार. तर पाहत राहा शिवाय न्यूज. आता घ्या तुम्ही हार, उद्या भिजत घाला, नाही आले तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, किंवा मी येईल स्वतःहून, काही झाले का नाही बघायला, मग बघू आपण काय होते ते. नाहीतर ते कुलदीप जाधवांना आपण हे दोन्ही बी चारू, लापशी बी मी चारतो आणि हे बी शिजून द्या तुम्ही, आम्ही घेऊन जातो त्यांना. काय चला तर पाहत राहा शिवाय न्यूज आंबेगाव.